तुमचा बाप, तुमच्या बापाचं जर तुम्हाला खरं रूप पाहायचं असेल तर बाप लग्नाला जाताना नका पाहू. बाप गावामध्ये एखाद्या समारंभाला जात असेल नका पाहू. बाप कुणाला भेटायला जात असेल नका पाहू. तुम्हाला जर तुमच्या बापाचं खरं रूप पाहायचं असेल तर रात्री 2 वाजता बाप जिथे झोपलाय तिथे बल्ब लावून बघा, तुम्हाला तुमच्या बापाचं खरं रूप दिसेल. तुमच्या शिक्षणाची तरतूद करताना त्याच्या बनियानला भोग कधी पडली त्याच्या ध्यानात आलं, त्याचे कपडे कधी फाटले. बाप फाटक्या कपड्याने दिवाळीच्या सणाला राहील, पण गरीबातला गरीब बाप असू द्या, पण लेकराला दिवाळीला फाटक्या कपड्यांमध्ये कधीच ठेवत नाही. बायकोला नवी साडी आणेल, लेकरांना कपडे आणेल, आणि बहिणी हो, नवऱ्याला कधीच एक शब्द बोलू नका, तुम्ही माझ्यासाठी काय केलं. तुम्ही आजारी पडले, तुम्हाला 2 दिवस रजा टाकता येते. सकाळचा स्वयंपाक नाही केला, संध्याकाळचा नाही केला, तुम्ही एखादी बाई हाताखाली लावून स्वयंपाक करू शकतात, कपडे धुवायला, धुणे धुवायला एखादी बाई लावू शकतात. पण नवऱ्याला आजारी पडलं तर बदलीवर माणूस नाही पाठवता येत. अंगाला ताप आला तरी शेतात जावं लागतं, अंगात कणकण असली तरी बैलांमागे फिरावं लागतं. त्याला माहिती आहे मी कामावरती जाईल, मी कष्ट करेल, मी नोकरी करेल, मी व्यवसाय करेल, तेव्हा माझ्या घरात सून पेटेल. पोरीचं लग्न करायचंय, पोराचं शिक्षण करायचंय, बायकोच्या आजारपणाच्या औषधे सुरू आहे, घरात मायबाप म्हातारे त्यांना वागवायचंय. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या माणसावरती असतात. म्हणून चुकून नवऱ्याला हा शब्द कधी बोलू नका, तुम्ही माझ्यासाठी काय केलं, बाप काय करतो हे शब्दात नाही सांगताय. तुमच्या लग्नात तुम्ही सगळ्यात तुमच्या आजीच्या, काकाच्या, बहिणीच्या, भावाच्या गळ्यात जाऊन पडल्यात, माईच्या गळ्यात जाऊन पोरगी पडली. माय सांगते तायडे रागवला असेल, तुला मारला असेल, वाईट वाटून निघू नको. तुला भाजी आली पाहिजे, तुला चपात्या आल्या पाहिजे, तुला भाकरी आली पाहिजे म्हणून रागवली. तुला मारला असेल बेटा, मनात काही ठेवू नको. बहीण गळ्यात येऊन पडली, तायडे तू मोठी होती पण मी तुला खूप सतवलं, मनात काही ठेवू नको. ताई भाऊ गड्यात येऊन पडला, तायडे खूप लहान होतो, बाबा रागवले, बाबांनी बऱ्याच वेळा मला रागवलं असेल, खायला दिलं नसेल, तू स्वतःचं ताट मला आणून दिलं तरी मी तुला खूप छळलं, खूप त्रास दिला. ऐक ना ताई, मनात काही ठेवू नको. बाप डोळे पुसायचा सांगायचा, चांगलं झालं पोरीचं, रडू नका, माझ्या पोरीचं चांगलं झालं, पानसा चांगले भेटले, पोरगा चांगला भेटला, रडायचं नाही. आणि तोच बाप तुम्हाला निरोप देताना मंडपातल्या कुठल्या तरी बांबूला मान टेकून रडत होता. बापाला मोकळं रडता येत नाही, बापाला अंतःकरणातलं दुःख सांगता येत नाही. फुलानं सजलेली गाडी आली, नवऱ्याच्या बाजूला तुम्ही गाडीत बसून निघून गेलात, तुमचा बाप एकटा मंडपात उरला, भाऊबंद गेले, नातलं गेले, मित्रमंडळी गेली, सगळे गेले. बाप मंडपात आल्याबरोबर घोड्यावाला आला, मंडपवाला आला, स्वयंपाकी आला, बँडवाला आला, सगळ्यांनी आलं, सांगितलं साहेब झालं लग्न, आता द्या आमचे पैसे. सगळ्यांनी बापाकडून पैसे काढून घेतले. जड अंतःकरणानं बाप पायरी चढून गेला. गाडी वाऱ्याच्या वेगानं गाडी चालली, तुमच्या मनात एकच विचार होता, सगळे रडत होते पण माझ्या बापाच्या डोळ्यात अश्रू नव्हते. बाप घरी आला, तुमची रूम उघडली, तुमच्या रूम मधले तुमचं कपाट उघडलं आणि तुमच्या 1ली पासून 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत ज्या ज्या वस्तू तुमच्या त्या कपाटात होत्या ती प्रत्येक वस्तू छातीशी लावून बाप रात्रभर रडला. ज्या बापानं तुमच्यावरती इतकं प्रेम केलं, इतका जीव लावला, बापाचं घर म्हणजे धर्मशाळा नका समजू. 18 वर्ष बाप तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुमचं संगोपन करतो, तुमचे लाड पुरवतो. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या बापाच्या घरातून त्याच्या विरोधात पडून जातात ना, तुमचा बाप त्याच दिवशी मरतो. मला 3 मुली आहेत, मला भीती वाटते. त्या बापाने इतका जीव लावला, त्या बापाच्या विरोधात घरातून पडून जाताना आपल्याला थोडीफार तर लाज वाटली पाहिजे ना. नका कीर्तन ऐकू, नका कथा ऐकू, नका माळ घालू, नका मंदिरात जाऊ, पण आपला बाप आयुष्यभर ताठ मानेनं वागलाय, तुमच्या हातून असं काहीच होऊ देऊ नका की तुमच्या बापाला खाली मान घालून चालायची वेळ येईल. जेव्हा मुलगी धोका देते ना, तेव्हा बापाला काय यातना होतात ते फक्त बापाला ठाऊक आहे. तो बाप जेव्हा मंदिरात जातो, त्या मंदिरातल्या देवाला एकच विनंती करतो, देवा काही नको, पैसा नको, अडका नको, धन नको, द्रव्य नको, काही नको, फक्त एक पुढच्या जन्मात एखादी पोरगी माझ्या पोटी जन्माला घालून, जिला मी इतका जीव लावला रे. तुम्ही फक्त मुलगा पाहतात, बाप त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं त्या ठिकाणी मित्र, त्याची मिळकत, त्याचे काका, त्याचं असणारं गोत्र, त्याचा मामा मावशा, या सगळ्या गोष्टींचा विचार बाप करतो. ज्या बापानं 20 वर्ष तुमच्यावर प्रेम केलं, त्या बापाच्या प्रेमाला तुम्ही 2 वर्षासाठी लाथ मारून निघून जातात. इतकं करा, आम्ही जिजाऊचे लेकी आहोत,
आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत, आम्ही महाराजांचा वारसा सांगणारे आहोत. बस आपल्या बापानं स्वाभिमानानं जगावं एवढी एकच तुमच्याकडून अपेक्षा आहे. बापाच्या कष्टाची मायबाप कधीच बरोबरी केल्या जात नाही. पुरामध्ये माया त्याच्या काड्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातील पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वठामध्ये हासू जरी कणा वाकला. घडीभर थांब गड्या ऐक त्याची धाप रे, लई अवघड आहे गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप. माझे वडील जाऊन 1 वर्ष झालं गुरुजी. मी कधीही घरी आलो, सचिन महाराज रात्री 2, 3, 4 कधीही घरी आलो, जेव्हाही रात्री घरी आलो गाडी थांबली की त्या रूमचा दरवाजा उघडायचा आणि त्यांनी लय उशीर झाला रे, आज इतका उशीर नको करूच. वर्ष झालं रोज रात्री घरी जाते, 1:30 वाजता 2 वाजता 4 वाजेपर्यंत गाडी घरी गेली की एकदा तरी नजर त्या दरवाजाकडे जाते नाही. एकदा तरी वाटतं की एकदा तो दरवाजा उघडावा आणि बापानं म्हणावं आज लय उशीर झाला रे. माझ्या भावांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला एकदा कडकडून मिठी मारून घ्या, कारण हे दैवत गेलं की पुन्हा नाही भेटत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, माय बापासारखी कृपावंत फक्त संत आहे.